पार्वतीच्या नंदना गजानना मोरया रे मोरया। 14 विद्या आणि 64 कलांचा हा अधिपती गणपती बाप्पा। आजपासून या गणपती बाप्पाचाच उत्सव सुरू होतोय महाराष्ट्रभरात नव्हे देशभरात। वर्षभर भाविकांना ज्या पर्वाची ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत असतो तो गणेशोत्सव आलेला आहे। आज घरोघरी लाडक्या गणरायाचं आगमन होत आहे। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाच्या स्वागताकरता गणेश भक्त सज्ज झालेले आहेत, पूर्ण तयारीत आहेत। मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर अनेक ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते। नवनवीन प्रकारचे देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई हे यावर्षीचं विशेष आकर्षण सगळीकडेच बघायला मिळत आहे। पुढील 10 दिवस बाप्पा आपल्या सगळ्यांमध्ये राहणार आहेत, आपल्याकडून कोडकौतुक करून घेणार आहेत। ढोल ताशाच्या गजरासह सर्वत्र बाप्पा मोरयाचा जयघोष आपल्याला ऐकायला मिळणार आहे। ही 2 दृश्य आपण बघतोय। पहिलं दृश्य आहे लालबागच्या राजाचं। अवघा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट बघत असतो की या लालबागच्या राजाचं दर्शन मिळावं, ते न्यूज 18 लोकमत तुम्हाला पुढचे 10 दिवस घर बसल्या दाखवणार आहे। रांगा लागलेल्या आहेत, दर्शन रांग सुरू झालेली आहे, त्याचीच दृश्य आपण बघतोय। आणि दुसरीकडे लालबागच्या परिसरामध्येच पण खूप जुना आणि मुंबईचा राजा अशी ज्याची ओळख आहे, तो अगदी लालबागच्या राजाच्या बाजूचा गणेश गल्लीचा मुंबईचा राजा। या गणेश गल्लीच्या राजाचं या वर्षीचं दर्शन न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय। प्रतिष्ठापना 5 वाजता झालेली आहे आणि आता हे दर्शन गणेश गल्लीच्या राजाचं सुद्धा सुरू झालेलं आहे। या लालबागच्या परिसरामध्ये एकूण 5 गणपती जे पूर्वीपासून खूप प्रसिद्ध झाले आणि कोणीही मुंबईत बाहेरून जरी कोणाला यायचं असेल तरी मुंबईत बाहेरून यायचं आणि मग हे 5ही गणपती त्याचं दर्शन घ्यायचं आणि मग परतायचं, असा साधारणपणे परंपरा होती किंवा सवय होती मुंबईच्या बाहेरून जे यायचे त्यांना। तर लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा मुंबईचा राजा याचं थेट दर्शन न्यूज 18 लोकमतवर तुम्ही करता आहात। लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याकरता पुन्हा एकदा जाऊया। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, तुझ्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य आणि एक्सक्लुझिव्ह दर्शन दरवर्षी प्रत्येक दिवशी लालबागच्या राजाचं महाराष्ट्रभरात होत असतं। तू काय सांगशील, तुझ्या मनात आता काय भावना आहेत? दरवर्षी तू लालबागच्या राजाच्या वार्तांकनासाठी असतोस, काय आज भावना आहेत? सुवर्ण भावना तर एकदम आपण पाहतो की भक्तिमय अशा आहेत, कारण आज गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे। गणेश चतुर्थी आहे, पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी ओसांडून गर्दी जी आहे वातावरण आपल्याला पाहायला मिळते आहे। लालबागच्या राजा स्टेजवरती आपण इथे पाहत असाल, दरवर्षी जशी अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते तशीच गर्दी लालबागच्या राजा चरणी आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। लालबागच्या राजाचं दर्शन व्हावं आणि लालबागच्या राजा चरणावरती आपला माथा टेकावा अशी भावना प्रत्येक भक्ताची असते आणि तीच भावना आज आपल्याला इथे देखील पाहायला मिळते आहे। आपण आहोत लालबाग मार्केटमध्ये। लालबाग मार्केटमध्ये हा लालबाग मार्केटचा राजा, लालबागचा राजा आपण इथे पाहतोय, त्याची वात्सल्य मूर्ती पाहतोय आणि याच वात्सल्यपूर्ण मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आज इथे लाखोंच्या संख्येने गणेश भक्त लालबागमध्ये आलेले आहेत। लालबागमध्ये येणारा प्रत्येक गणेश भक्त सर्वात प्रथम लालबागच्या राजाचं दर्शन घेतो आणि मग लालबागमधल्या इतर गणेश मंडळांमध्ये जाऊन तिथल्या गणेश मूर्तींचं तो दर्शन घेतो। लालबागच्या राजाची महती फक्त देशभरच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेली आहे, त्यामुळे जगभरातून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। पुढील 10 दिवसात आपण इथे पाहू शकतो की जवळपास 2.5 ते 3 कोटी भाविक जे आहेत लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत। दरवर्षी याच मोठ्या संख्येने लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात। लालबागचा राजा हे जगभरातल्या गणेश भक्तांचं आराध्य दैवत बनलेलं आहे, त्यामुळे लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याशिवाय गणेशोत्सव पूर्ण होत नाही। त्यामुळे राज्यातीलच नाही तर देशभरातली नाही तर जगभरातले गणेश भक्त इथे आवर्जून येत असतात। आता पहिला दिवस आहे आणि सकाळची सुरुवात आपण इथे पाहतोय की मंगलमय सुरुवात जी ती झालेली आपल्याला पाहायला मिळते। लालबागच्या राजाची विधिवत पूजा देखील करण्यात आलेली आहे अध्यक्षांकडून। त्यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे सर्वसामान्य भाविकांना इथे सुरू करण्यात आलेलं आहे। लालबागच्या राजाचे चरणस्पर्श आणि एकूण आपण पाहतो की जी मुखदर्शनाची रांग आहेत त्या दोन्ही रांगा ज्या आहेत त्या फुलून गेलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। दोन्ही रांगांमध्ये अफाट गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। यंदा लालबागच्या राजा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटामध्ये सजलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। गजानन एकूण जे महल आहे सुवर्ण महल, तो महल इथे साकार करण्यात आलेला आहे। समोर आपण इथे अफाट गर्दी पाहतो आहे।
सर्वसाधारण गणेश भक्त जे आहेत ते गणेश चतुर्थीची पहिल्या दिवसाची सुरुवात जी आहे लालबागच्या राजाच्या दर्शनाने करतायत आणि पहिल्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन करता यावं यासाठी गेल्या 3 दिवसांपासून गणेश भक्तांनी लालबाग मार्केटमध्ये लाईन लावल्याचं देखील दिसून आलेलं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे पहिल्या दिवशी किती महत्त्वाचं आहे लालबागच्या राजाच्या गणेश भक्तांसाठी आणि आपण पाहतो की हाच संपूर्ण भक्ती रसांचा जो एकूण माहोल जो आहे तो आपल्याला पुढील 10 दिवस या लालबाग मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सुवर्ण खरंय, उदय लालबागच्या चरणी मनात असलेली इच्छा घेऊन यायची आणि ती पूर्ण होणारच असा विश्वास प्रत्येकाच्या मनात असतो। उदय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आता आपण कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी त्यांच्याशी बोलूया। गणेश गल्लीत ते उपस्थित आहेत, मुंबईचा राजाच्या चरणी ते उपस्थित आहेत। कृष्णा, मुंबईचा राजा खूप प्रसिद्ध, अगदी पूर्वीपासून गणेश गल्ली ही देखाव्यांकरता विशेष ओळखली जाते। यावेळेला गणेश गल्लीचं काय आकर्षण आहे, विशेष आहे आणि देखावा कसा तयार केला गेलेला आहे? नक्कीच सुवर्णा, अगदी वर्षभर जे आहे ते प्रतीक्षा, गणेश भक्त जे आहे ते प्रतीक्षा पाहत असतात गणेश उत्सवाची। आज गणेश उत्सवाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे। मी सध्या उपस्थित आहे गणेश गल्लीतच। याच गणेश गल्लीत जे आहे ते प्राणप्रतिष्ठा जी आहे ती पार पडलेली आहे, आरती देखील जी आहे ती पार पडलेली आहे आणि आपल्यासोबत अधिकचं बोलण्यासाठी मंडळाचे सेक्रेटरी, काय सांगाल? प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि गणेश उत्सव जो आहे ते सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? अत्यंत मंगलमय वातावरणात या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होऊन गणरायाच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे। लाखो भाविक जे रात्रभर या गणरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभे होते त्यांना कुठेतरी एक आनंदमय असं वातावरण त्यांना पाहायला मिळालेलं आहे आणि भक्तिभावाने गणरायाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा जे आहे कुठला देखावा जो आहे तो साकारण्यात आला, एक सामाजिक उपक्रम आणि त्याचबरोबर एक मेसेज देखील जे आहे ते देखाव्यातून तुम्ही देण्याचा प्रयत्न करता, तर यंदा कुठला देखावा जो आहे तो साकारण्यात आलेला आहे? नक्कीच भारतातली विविध अशी प्रेक्षणीय स्थळं आणि तीर्थक्षेत्र दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। तर यंदा रामेश्वरम मंदिराची प्रतिकृती आम्ही या ठिकाणी साकारलेली आहे। अत्यंत सुबक आणि सुरेख अशी ही प्रतिकृती इथे आम्ही साकारलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यंदा जो आहे तो नवीनच एक उपक्रम गणेश गल्लीकडून मुंबईच्या राजाकडून राबवण्यात येत आहे, म्हणजे ती मूर्ती अगदी जी आहे ती संपूर्ण हाताने जी आहे ती साकारण्यात आलेली आहे, अगदी मातीपासून साकारण्यात, काय सांगा? नवीन उपक्रम नाही आहे, कारण 1977 सालापासूनची जी आमची मूर्ती बनते ती साचा विरहित मूर्ती बनते, संपूर्णपणे हँडमेड मूर्ती असते आणि कलाकाराचा खऱ्या अर्थाने कस तिकडे लागलेला असतो। तो कुठेतरी एक वेगळी कला आम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे। मूर्ती देखील आपण पाहायला गेलं तर हनुमान असतील, हातात जे आहे ते शिवलिंग देखील पाहायला मिळते, काय प्रामुख्याने मेसेज देत? हे एक रामेश्वरम मंदिराच्या थीमला साजेशी अशी मूर्ती आहे, कारण ज्यावेळी कैलासाला जाऊन हनुमान शिवलिंग घेऊन येतात तर ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, कारण त्या शिवलिंगच रामेश्वरमचं शिवलिंग म्हणून प्रसिद्ध झालेलं आहे। आणि त्याच्याचबरोबर गणरायाच्या मुकुटामध्ये जे काही आम्ही पोपट दाखवलेला आहे तर तो रामायणामध्ये पोपटाला एक अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे। दक्षिणेमध्ये सुद्धा पोपट हा शुभशकुन मानला जातो। सीता बंदिवासात असताना पोपटाने सीतेला मोठ्या प्रमाणात मदत केलेली होती, त्यामुळे रामाचा अतिशय प्रिय असा पक्षी म्हणून तो ओळखला जातो आणि कुठेतरी ते दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाचा आहे। नक्कीच रामाचा प्रिय पक्षी असलेला पोपट जो आहे तो मुकुटावरती, आपल्या गणपती बाप्पाच्या मुकुटावरती असलेला पाहायला मिळतो आणि एकंदरीत भाविकांसाठी देखील जे आहे ती दर्शनासाठी रांग देखील जी आहे ती खुली करण्यात आलेली आहे। अगदी काल रात्रीपासूनच जे भाविक मोठ्या प्रमाणात जे आहे ते रांग लावून आपल्याला पाहायला मिळाले। नक्की, धन्यवाद कृष्णा माहिती दिल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल। आता आपण पुण्यात जाऊया। पुण्यामध्ये दगडूशेठ मंदिरातून आहेत आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अभिजित पोते। अभिजित, मगाशी तुझ्या माध्यमातून दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन महाराष्ट्रानं घेतलं आणि आरती सुद्धा ऐकू आली, काय सांगशील? आत्ताचं वातावरण विशेष काय यावेळेला? काही योजना, काही नवी काही कल्पना यावेळेला मंदिराकडून आकाराला येते का? सुवर्णा, तू वातावरणाचं बोलतेस, वातावरण अगदी मंत्रमुग्ध झालेलं आहे। पहाटे 6 वाजल्यापासून जो मंत्रोच्चाराचा जयघोष श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होते, त्यामुळं इथलं परिसरात वातावरण पूर्ण भक्तिमय झालेलं आहे। मी पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बाप्पांचं जे रूप आहे ते आपल्या प्रेक्षकांना दाखवेन। खरं तर 8:15 वाजता बाप्पांच्या जी आरती आहे, मंदिरातली जी आरती आहे त्या आरतीला सुरुवात होणार आहे। 8:15 वाजता आरती, 8:30 पर्यंत ही आरती चालेल। त्यानंतर बाप्पाची जी मिरवणूक आहे ती सुंदर अशा सजवलेल्या
मुलाच्या रथातून पारंपरिक जो रस्ता आहे, अप्पा बळवंत चौक असेल, शनिपार चौक असेल, मंडई चौक आणि त्यानंतर इथून काहीशा अंतरावरती असलेल्या उत्सव मंडपात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा 11 वाजून 11 मिनिटांनी होणार आहे आणि पुढचे 10 दिवस आपला लाडका दगडूशेठ त्याच उत्सव मंडपातून आपल्या सर्वांना आशीर्वाद देत राहील, दर्शन देत राहील. खरं तर यंदा जे मंदिर आहे जे उभारण्यात आले ते पद्मनाभम, जे केरळचं विष्णू भगवानांचं मंदिर आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि पहाटेपासून भक्तांची मोठी गर्दी या मंदिर परिसरात दिसते. मंत्रोच्चार सकाळपासून सुरू आहेत. जशी गर्दी आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यात आतमध्ये दिसते त्याही पेक्षा जास्त गर्दी बाहेर रस्त्यांवरती आहे. लक्ष्मी रोड असेल, कुमठेकर रोड असेल, मानाचे 5 गणपती असतील, त्या सर्व ठिकाणी आता भक्तिमय वातावरण सुवर्ण झालेलं पाहायला मिळते. काही वेळात पुण्यातल्या मानाचा पहिला ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीच्या मिरवणुकीला देखील सुरुवात होईल. त्यानंतर सगळे मानाचे गणपती निघतील. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल, अखिल मंडई गणपती असेल, भाऊसाहेब रंगारी गणपती असेल, या सगळ्या मानाच्या गणपती आणि मुख्य गणपतीच्या मिरवणुकीला पुण्यात सुरुवात होत आहे. पण पुणे शहरातलं वातावरण हे जयघोषानं दुमदुमलेलं आहे. सर्वत्र एकच जयघोष दिसतोय, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खरं तर पुण्याचा गणेशोत्सव हा वेगळा आहे. 130 वर्षापेक्षा अधिक परंपरा या पुण्याच्या गणेशोत्सवाला लाभलेली आहे आणि तेवढंच ऐतिहासिक, तेवढंच मोठं रूप या सगळ्या गणेशोत्सवाच्या दरम्यान या पुण्यात असतं. केवळ देशभरातून नाही तर जगभरातून भाविक हे आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असेल किंवा इतर गणपती असतील पुण्यातले त्यांच्या दर्शनासाठी येत असतात. आणि आता दगडूशेठ बाप्पांना सुवर्ण मुकुट चढवण्यात आलेला आहे. सुवर्णरूपी हा दगडूशेठ बाप्पा आपल्याला दिसतोय. 8:30 वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला पारंपरिक रथातून सुरुवात होईल सुवर्ण आणि त्यानंतर 8:30ला जेव्हा कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि पुण्याच्या सगळ्या या रस्त्यावरती पुन्हा तोच ढोल ताशाचा गजर दिसेल, तोच उत्साह सगळ्या बाप्पांमध्ये दिसेल, तोच जयघोषानं हा सगळी पुण्यनगरी दुमदुमलेली पाहायला मिळेल. सुवर्णा. अभिजित, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि तू माहिती देत असताना मंत्रोच्चार जे होत होते त्यानेही वातावरण मंगलमय झालेलं आहे. आता आपण पुण्यामधून कोल्हापुरामध्ये जाऊया. कोल्हापुरामध्ये आमचे सहकारी ज्ञानेश्वर साळोखे माझ्यासोबत आहेत. ज्ञानेश्वर, जसं मुंबईमध्ये उंचच उंच मूर्ती हे विशेष असतं, कोल्हापुरामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव हे विशेष असतं, तसं कोल्हापुरातलं गणेशोत्सवाचं विशेष काय, त्याचा वेगळा बाज काय आणि सगळ्यात उंच मूर्ती तुमच्या कोल्हापुरामध्ये कोणती, कुठल्या मंडळाची असते, काय सांगशील? सुवर्णा, गणेश भक्तांचा उत्साह कोल्हापूरमध्ये सुद्धा दरवर्षी पाहायला मिळते. कोल्हापूरची एक गणेश उत्सवाची परंपरा आगळी वेगळी आहे ते पाहायला मिळते. पारंपरिक बाज आहे तो या गणेश उत्सवाच्या काळामध्ये जपला जातोय. अगदी महिला सुद्धा मोठ्या उत्साहाने या सगळ्या सहभागी घेतात आणि हिरळीने यामध्ये सगळ्या गौरी असू दे, गणपती असू दे, त्याचं आगमन आणि त्याचा एक पारंपरिक पोशाखामध्ये आहे ते सगळे करत असतात. पंचगंगा घाटावरती जाऊन गौरी खेळण्याचा जो कार्यक्रम असतो तो कोल्हापूरमध्ये होत असतो आणि याशिवाय कोल्हापूरमध्ये सुद्धा आकर्षक अशा गणेश मूर्ती आहेत त्या पाहायला मिळतात. महागणपती जो शिवाजी चौकात आहे तो 21 फुटी गणेश मूर्ती त्याची असते आणि तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे तो कोल्हापूरमध्ये असतो. यावर्षी फुलगल्ली तालीम मंडळाचा या निसर्गवेलीच्या आकारातला गणेश मूर्ती आहे तो एक आकर्षणाचा केंद्रबिंदू बनल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कोल्हापूरला एक गणेश आगमनाची मिरवणुकीची एक परंपरा राजारामपुरी परिसरामध्ये असते. आज संध्याकाळी ही परंपरा आहे ती आपल्याला बघायला मिळणार आहे. या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळपासूनच पारंपरिक बाज बघायला मिळते, मात्र त्यानंतर संध्याकाळी मात्र आपल्याला लाईट इफेक्ट आणि साऊंड इफेक्ट्स आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळणार आहेत. एकूणच पाहायला गेलं तर मोठ्या उत्साहात आहे ते कोल्हापूरकर गणरायाला या ठिकाणी आगमन करताना पाहायला मिळत आहेत आणि एकूणच 5 दिवस आहेत ते, पुढचे 7 दिवस आहेत ते अशाच पद्धतीचा उत्साह, अमाप उत्साह आहे तो कोल्हापूरकरांच्या मध्ये असणार आहे. सजावटीसाठी आहे ते गेले महिनाभर कोल्हापूरकर आहे ते राबताना घरामध्ये पाहायला मिळाले आणि त्याच आरासमध्ये आता सजावटीमध्ये आता गणरायाची मूर्ती त्याची प्रतिष्ठापना आज करण्यात येणार आहे. तो एक प्रचंड उत्साह आहे तो पाहायला मिळतोय. कुंभार गल्ल्या आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती सजायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी गणेश मूर्ती आहेत त्या भाविकांनी बुकिंग केलेल्या होत्या त्या आता द्यायला सुरुवात झाली आणि त्या घेण्यासाठी सुद्धा आता मोठ्या प्रमाणात भाविक या सगळ्या परिसरामध्ये येताना पाहायला मिळते आणि इथून पुढचा जो उत्साह आहे तो गेले आता 10 दिवस इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एकूणच कोल्हापूरकर सुद्धा आता या गणेशोत्सवासाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते. नक्की नक्की
सगळ्या ज्या मूर्ती शाळा आहेत कोल्हापुरातल्या त्या कुंभार गल्लीमध्ये आहेत. त्यामुळे कुंभार गल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे उपस्थित होते आणि तिथून आता सगळे गणपती आपापल्या घरोघरी आणि मंडळांमध्ये जातील. हा उत्साह आपण असाच बघूया. एक छोटासा ब्रेक आपण घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. न्यूज 18 लोकमतवर जल्लोष आनंद तुम्ही बघणार आहात. बाप्पाच्या सुंदर सुंदर मूर्ती कार्यशाळेमध्ये तयार करण्यात आल्या. बाप्पांच्या मूर्तीवर आकर्षक कलाकुसर करण्यात आली. त्याची एक झलक न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता.